मूर्ती
या कुंदेशारहारधवला या शुभ्रवस्त्रावरदण्डमण्डकरा या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुदेवी देवी सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे चैत्र रघुनाथस्य शतकोटि परिसरम् एकेकाक्षरं सियावर रामचंद्र की जय पवन हनुमान की जय। हनुमंतरायाने आपल्या रामाचा एकमेव दास होण्याचं प्रमाण केलं आहे। जी ग्रामदेवता आहे आपली, तेव्हा सर्वप्रथम आजच्या या शुभ प्रसंगी आपल्या गावातील ग्रामदेवता जी शक्ती रूपाने असते अशी माता माय ग्रामस्थ, त्यानंतर हनुमानजी आणि आज आपलं गाव खरं तर पंढरपूर इथे आहे, अयोध्या इथे आहे, शिर्डी इथे आहे, नवे नवे कोल्हापूर माहूरगड यातील देवता सुद्धा महालक्ष्मी भवानी ही सुद्धा आपल्या गावात आहे। असा हा आपला पावन सर्वांच्या भक्तीने आणि या धार्मिकतेने सर्वांचा उत्साह अगदी वाहून निघतो। त्या धार्मिक श्रद्धावान भक्तांच्या रूपाने पावन पुनीत झालेली आपली तळोदी आणि त्या ठिकाणी आपल्यासारखे आपण उपस्थित सगळे तुमच्या आमच्यातील राम या ठिकाणी स्थित आहे। अशा रामप्रभूला वंदन करते, सर्व ग्रामस्थ इष्ट देवतांना वंदन करते। बाल गोपाल आपण सर्व या ठिकाणी जमला आहात, सर्वांना वंदन करते आहे। थोर ज्येष्ठ कनिष्ठ ज्ञानी आपल्या चरणी नतमस्तक होते। आज व्यासपीठावर मला संगत देण्यासाठी अतिशय उत्तम सात संगत ज्यांची लाभलेली आहे त्यांचं प्रमाण आताच आपण ऐकलंय। अतिशय मंत्रमुग्ध करणारं गायन वादन आणि अशा गंधर्वयुक्त सात संगत माझ्यासारख्या पामराच्या भाग्याला मिळाली आहे। अहो भाग्य माझं, काय वर्णू मी माझं भाग्य, ज्या भाग्याने आज मला वेडेवाकडे बोलण्याचा, रामाचं चरित्र सांगण्याचा मला योग आले, मला संधी प्राप्त मिळाली।
आणि ती संधी मला खरं तर हा राम मंदिर वार्ड आणि येथील अगदी भाविक कुठल्याही कामात तत्पर असेल माझ्या माता भगिनी बंधू आणि त्यातल्या त्यात सक्रिय सहभाग राम मंदिर बाल गणेश मंडळ यांच्या वतीने हे आयोजित केलं. आपल्या घरावर अनिष्ट येत असत आपण साकडं घालतो देवाला की परमेश्वरा माझ्या घरात आलेलं संकट दूर व्हावं. आणि तो इतका भाविक शुद्ध हेतू घेऊन आजचा हा रामायणाचा घाट कथेचा घाट घालून आणला तो श्री राम मंदिर बाल गणेश मंडळ यामध्ये विकी दादा विशेष करून त्यांचं मंडळ मी नाव नाही घेऊ शकणार दादांनो, पण तुमची शक्ती रूपेने संचिता जी शक्ती आहे परमेश्वरीच्या रूपाने तुम्हाला ना तुमच्या पाठीशी राहील आणि हनुमंताचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीशी तसाच राहील ही मात्र प्रार्थना सतत करत राहील. आणि त्याही मध्ये जीवेश दादा सय्या जो सक्रिय असतो कुठल्याही कामात असो संकटाच्या समयी धावून जाणारा आमचा तो दादा खरंच या सुद्धा कामामध्ये त्याचाही सहभाग होता. आणि सर्वच म्हणजे ग्रामस्थ तुम्ही आदरणीय पूजनीय आहात. आणि त्याही नंतर ज्या घराला वारसा लाभावा एका खुलीत घराण्यात जन्म व्हावा नाही का, आणि ते आई वडील तर मिळतात हो आपल्या भाग्याने, पण देव पदरात पडला पाहिजे ना. असा देव वाडाई कुटुंबाच्या पदरात पडला बरं का श्रीराम. ज्या रामासाठी अयोध्या सस्ते आहे, सनातन हिंदू धर्माचा राम जो तुमच्या ह्याच्यात बसतो आहे तो राम वाडाई परिवारांचा आराध्य आहे. काय भाग्य या सर्वांच्या भाग्याने माझ्यासारख्या पामराच्या नशिबी हे अहो भाग्य मला लाभले. भाग्य कुणाला लाभे. पहिल्यांदा आपण हनुमान चालीसा घेऊ, यांचं वंदन घेऊ. आता आपण हनुमान चालीसा घेऊ, त्यानंतर आपण अच्छा सर्वात आधी जर आपण वंदन करूया तर आपल्या हनुमंतरायाला
हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। नमः पार्वती पते हर हर। आज विश्राम सर ब्रह्मपुर अतिशय उत्तम गायक आहे. त्यानंतर सुरेश दादा बनकर पिंपळगाव भोसले इथून ते आले, अतिशय उत्तम गायक आहे. त्यानंतर श्री राकेश गायकवाड सर आपल्या सर्वांच्या परिचयाची सोनोरी येतील, तबला वादक, उत्तम तबला वादक. त्यानंतर आदरणीय माझे मार्गदर्शक, मला या स्टेजपर्यंत पोहोचवणारे असे माझे विजय दादा करंडे तळोदी हार्मोनियम वादक. त्यानंतर आदरणीय आंबोरकर काका व्हायोलिन वादक आणि श्री माननीय प्रशांत उईके आर्गन वादक दादा आणि माझ्या सोबतीला बसले पिसे दादा आणि आमची नवोदित गायिका नाही पण प्रयत्न करणारी माझ्यासारखी टिमटिमी एक छोटीशी पंक्ती माझीच अशी माझी ज्ञानेश्वरी. आणि असा उत्तम संच घेऊन मला ताप पडलाय. मीच काय बोलणार आता, खरंच सांगते दादा, बोलली पण मी. रामाच्या कृपेने बोलविता आढळीत वेगळंच जरी असलं तरी शेवटी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, नाही का दादा? आता म्हणा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. जन्मोळी संसारी मारुताचा दास, जन्मोळी संसारी मारुताचा दास, जन्मोळी संसारी मारुताचा जन्मोळी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा करेल. खरं सांगू माय बापू, जीव आणि शिव नाही का? शिव म्हटल्यानंतर तुम्हाला वाटते कोणाचं रूप आठवते तुम्हाला?
भगवान शंकराचा, जो अजन्मा आहे आणि जीव हा जन्म घेतो. मग या जीवामध्ये राम कसा काय नाही? रामच का बरं निवडला? आज आपल्या हिंदू धर्माचा आराध्य राम का? तर ऐका. सर्वात आधी या रामायणाच्या आत आपल्याला प्रवेश करायचा असला ना, तर आपल्याला आधी शिवाच्या दारातून प्रवेश करावा लागतो. शिवकथेमधून आपल्याला रामाची ओळख होत असते बरं का. कारण आपण दोनच तत्वावर जगतो बरं का. एक आहे जीवन आणि दुसरं आहे मृत्यू. आणि त्यामधला काय असेल मायबापू? तर आहे विश्वास. या 3.5 हाताच्या देहाचं पूर्णतः जीवन ज्याला नाव म्हणतो आपण ते आहे. आणि त्याचा स्वामी आत्माराम आहे. मग हा आत्माराम कसा काय झाला? तर ऐका. शिवप्रभूंनी सर्वात आधी रामायणाची रचना केली बरं का. आणि शतकोटी श्लोक या 3 लोकांमध्ये वाटप करायचं ठरलं. देवता, यक्ष, गण सगळे. इतका सुंदर ग्रंथ रचल्यानंतर त्यांना वाटलं का हा ग्रंथ आमच्या जवळ असायला हवा. मग भांडण हे अतिशय महत्वाचं आहे बरं आपल्या जीवनात. त्याच्याशिवाय आपलं जगणंच नाहीये, नाही का. कारण भांडण म्हटल्यानंतर द्वेष, क्रोध, राग, लोभ, मत्सर ह्या सर्व गोष्टी उत्पन्न होतात. आणि तिथूनच आपल्या जीवनाची सुरुवात होते. चांगलं वाईट. द्वैत, कुठल्याही गोष्टीला द्वैत जेव्हा उरतं त्यातूनच आपल्या या शिवाने जेव्हा रामायणाची निर्मिती केली, हे यक्षगण सगळेजण मागू लागले. मग शिवाने समसमान वाटणी केली. यक्षांना, गंधर्वांना, देवदेवतांना. श्लोकातील प्रत्येक श्लोक एक त्यांना देण्यात आला. मग शिवप्रभू म्हणाले, जीव आणि शिवाचं माझं नातं आहे. मग मला फक्त 2 अक्षर पाहिजे. शिवप्रभूंनी ते 2 अक्षर आपल्या जवळ ठेवले. कुठले? राम. आणि तो राम जेव्हा पार्वती माता म्हणाली, का हो सर्वात देवादी देव महादेव म्हटला जातो, असे तुम्ही सर्वांचे श्रेष्ठ देव आणि तुम्ही कोणाचं ध्यान करताय? म्हटले, रामाचं ध्यान करतो. सतत हा विरंग भोगी कुणाचं ध्यान करतोय? रामाचं ध्यान करतो. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय
ऐकावा. तुमच्या रामाचं मला दर्शन घडवा. चल, भारद्वाज मुलींकडे आहे. भारद्वाज मुलींना आधीच रामायणाचं सांगितलेलं होतं, पण मातांनो, ग्रंथ सर्वांच्याच घरी असतात, ग्रंथ वाचनही करतो, पण कुणाच्या तरी मुखातून सांगितल्या जातं त्यालाच अतिशय महत्व असतं. जो सांगतो आणि जो ऐकतो ती श्रवण भक्ती, आणि जो सांगतो तो वदवून घेणारा तो व्यास मुनीच्या जागेवर असतो, तो भारद्वाजाच्या जागेवर असतो, तो शिवाच्या जागेवर असतो. त्या मुखातून बोलले जाणारे शब्द हे प्रत्यक्ष परमेश्वराचे असतात असं म्हणतात. तेव्हा त्या वक्त्याने मर्यादा त्या आसनाच्या ठेवून श्रवण करताना श्रोत्यांना सांगायला हवं. आणि हेच पटवून देताना भारद्वाज मुनींनी शिवजींना सांगत असताना तो प्रसंग बघा. रामायण काय आहे मातानो? रामायण हे एक नाटक रूपात आधी कोणी लिहिलं तर वाल्मिकींनी, आणि रामायण हे नाटकही आहे आणि इतिहास सुद्धा आहे. बरं का, आता तुम्ही म्हणाल नाटक कसं काय? तर नाटक काय करतोय आपण? आधी लिहिल्या जातं आणि त्यानंतर त्यांना पात्र दिल्या जातात, नाही का? त्यानुसार आपापल्यानुसार ते पात्र वटवीत असतात. मग त्यामध्ये एखादा खलनायक, नायक, नायिका या सर्व भूमिका दिलेल्या आहे. बरं का, तेच आपण जीव आपलं सुद्धा नाटक लिहिल्या गेलेलं आहे आधी. त्यानुसार आपण कुठे जन्म घेतलाय, कुठे आलोय, काय करतोय, कसले कर्म करतोय, हा आपल्या पूर्व संचित लिहिण्यावरून, प्रारब्धावरून आपले नाटक आपण वटवीत आहोत. जीव शिवाचा मी भेद सांगत आहे तुम्हाला. आणि याच वाल्मिकी ऋषींनी जेव्हा आपण शंकराच्या कथेला मी सोडलेलं नाहीये, भारद्वाज मुनी त्यांना सांगत आहे आणि रामायणाची निर्मिती त्यानंतर मनुष्य लोकात ते कसं काय गेलं आणि काय सांगितलं याचं प्रमाण मी देते आहे. वाल्मिकी ऋषी कोण होते हे जेव्हा पार्वतीने विचारलं शंकरजीला, अगं आई काय सांगतात मुनीवर, सांगायला लागले. जे आपण त्यांची ओळख देतोय, ज्या या कलियुगामध्ये आज वेदांच्या बरोबरचा रामायण ग्रंथ आपल्याला दिलेला आहे, असे वाल्मिकी ऋषी कोण होते आणि ते कसे काय आपल्याला इतका महान ग्रंथ सोपवून गेले आणि राम आपल्या घराघरात देऊन गेले, याबद्दल मी सांगतोय. ऐक, सांगायला सुरुवात केली. वाल्या अतिशय दुष्ट कोळी जो वाट सरूला मारायचा, प्रत्येक वाट सरूला मारल्यानंतर असे त्याने 7 रांजणं एका एका वाट सरूला लुबाडलं की मारला आणि एक खडा त्या राजनात टाकला. असे त्याचे 7 राजन त्या खड्याने भरल्या गेले. आणि जेव्हा खड्याने भरल्या गेलेले राजन बघितले, पण बघा परमेश्वर कृपा प्रत्येकावर करत नसतो बरं का. पूर्व संचितानुसार आपल्याला परमेश्वर प्राप्ती होते, तसाच जीवनात गुरु प्राप्ती होणं अतिशय महत्वाचं आहे. कारण गुरु आपल्याला वाट दाखवतो बरं का. असे तर आपल्या समाजामध्ये खूपच गुरु भेटतात. पावलो पावली गुरु आहे बरं का. म्हणली
ताई काय सुंदर कीर्तन सांगताय तुम्ही, अतिशय बरं वाटते. बरं मला तर वाटते काही या संसारात आता काही ठेवलंच नाहीये. तसंही म्हंटल मी आजी, आता तुमच्या संसारात काहीच ठेवलंच नाहीये. खरं तर तुम्ही वानप्रस्थ आश्रम घेतला पाहिजे. हा काय असतो? म्हटलं सगळं सोडून जा काशी यात्रेला, घरी कधी येऊच नका. असं कसं ताई? इतकं सगळं कमावून ठेवलेलं आहे आणि ते सगळं कमावलेलं या फुकट पोरांच्या हातात येईल का मी? मी म्हंटल आजी, जेव्हा तुम्ही रामायणात येऊन बसल्या तुम्हाला रामाची प्राप्ती होईल. झालं आता, भरपूर कमावलं तुम्ही बरं का. आणि या रामायणात तुम्ही येऊन बसलात ना, तर प्रपंच आणि परमार्थ याच्या जोडीला आलेत. बरं आता तुम्हाला परमार्थ करायचा आहे ते ठीक आहे, पण मी अतिशय दुःखी आहे. का बरं? तुमचा मुलगा बरोबर नाही काय? मुलगा अतिशय सोन्यासारखा आहे. मग नातू तर हिऱ्यासारखे आहे. मग शेजारण्यांचा त्रास आहे का? नाही, असतात शेजारण्या. अहो आमच्याकडल्या शेजारणी काय करतात, मला खूपच घाई आहे बरं का ताई, मी जास्त वेळ नाहीये, मी बोलूच शकत नाही. अर्धा ते 1 तास बोलून जाते, पत्ता लागत नाही त्यांना. मी म्हंटल का तुम्हाला जायचं होतं ना? हो जायचं आहे. परत पुन्हा जाणार आहे. मला खूपच घाई आहे, मला खूपच घाई आहे, मला खूपच घाई आहे म्हणता म्हणता परत पुन्हा अर्धा तास होऊन जातो. आमचं संसारातलं दळण काही सुटत नाही. आणि तसंच झालं. ती आजी बोलली, अतिशय माझे नातू हिऱ्यासारखे. मग शेजारण्याचा त्रास आहे आजी? शेजारण्या तर इतक्या चांगल्या आहे, सुनेच्या चोरून काही केलेलं राहिलं तरी बोलून बोलून मला देतात. मग दुःख कसलं आजी? ते घरातली केर सुनी आहे ना, तिचाच खूप त्रास आहे. मी म्हंटल घरी नवीन झाडणी घेतली असेल तर कचरा पडत असेल घरात. म्हटलं एक काम करा ना, घासून टाका, घराच्या बाहेर नेऊन घासून टाका, कचरा फेकून द्या. मग ती रमली की छान, कचरा काही होणार नाही. मी केर सुनी तिला नाही म्हणते आहे, मग कुणाला? ती माझ्या घरातली सून. अरे बापरे आजी, म्हटलं तुम्ही सुनेला केर सुनी बनवलं, मग तुमच्या घरावर ते फेरणार नाही तर काय करणार? सफाई करेलच ती. म्हटलं ठीक आहे, काय करते ती? म्हणले मला खूपच त्रास आहे तिचा, अतिशय सासूरवास आहे. काय भजे करून ठेवते, पण त्याच्यातले 2-3च ठेवते दौडीत. कधी म्हणणार नाही घे म्हणून. आता मलाही म्हातारा जीव आहे, खावं वाटते, मी करायला घ्यावं, सगळं लपवून ठेवते. लागली माझ्या जवळही त्याच गोष्टी करायला. मी म्हटलं तुमचा जर तुमच्या सुनेवर विश्वास नाही, मग तुम्ही सूनबाई नात्यातली काऊन नाही केली? आजी काय बोलली? ताई ती जे सून आहे ना, माझ्या सख्या भावाची पोरगी आहे. मी म्हटलं आजी, सख्या भावाची तुमची पोरगी तरी तुमच्यावर इतका अन्याय करते, मग तर आता असं म्हणेल मी की खरंच तुम्ही वानप्रस्थ आश्रम घेतला पाहिजे. चला माझ्यासोबत. तुम्हाला परमार्थाची वाट दाखवण्यासाठी मी जर माध्यम बनत आहे, तर चला, मला माझ्या मार्कंड्याला माझ्या गुरुच्या मठामध्ये एका तुमच्या आजीसारखीची गरज आहे. म्हटलं आत्ता चला. कधी यायचं? आत्ताच चला. म्हटली आता कुठं कापूस निघायला सुरू झाली, तुरीच्या शेंगा तोडणं सुरू आहे. सून बरोबर लक्ष देणार नाही. सोन्याची साखळी करायला टाकली आहे, 15 दिवसानं देतो म्हणला सोनार. ते सगळं आटोपलं की मग येईल. बघा सुटतो का आपला प्रपंच? नाही. मातानो, आपण इतकं चिकटलं असतो,
तर तुम्हाला सांगू, त्या गुळाला जशी माशी चिकटते ना, ती उठत नाही सहजी ती उठत नाही. अगदी आपण तसं या मायेच्या जळात धुरपटल्या गेलो आहे. असेच वाल्मिकी जो वाल्या कोळी फक्त ना फक्त आपल्या संसारात सुख प्राप्ती देण्यासाठी, आपल्या पत्नी मुलांना सुख देण्यासाठी वाटसरूंना लुटत होता. आज 7 घडे पाप त्याचं झालेलं होतं. 20-20 हजाराची त्याची साडी घालणारी त्याची बायको अगदी आनंदात जीवन जगत होती. कपाटामध्ये रीग लागली होती. आमच्याही घरी लागल तितके कपाट आहे, कपाटात जागा नाही उरली आहे. हो ना संजीवनी ताई? हो, माणसाच्या कपड्याला तर जागाच नाहीये. हो, बिचाऱ्या माणसानं काय करावं? भडभड द्यायच्या साड्या उरावर पडते माणसाच्या. अशी ती एका घरी गेली, आवाज दिला, कपाटातले पूर्ण कपड्याखाली माणूस दबलेला. आमचा सचिन दादा नाही. आणि ती बाई काढत होती. मी म्हटलं काय करते? कपाट लावते. नवरा शोधत आहे, सापडत नाही आहे. गावात मगांपासून कुठं गेले चाय मांडायला लावला, काही केलं सापडत नाही आहे. नवरा बिचारा साड्याच्या खाली दबला होता. इतके आमचे कपाट भरलेले आहे. मग आज 20 ते 25 हजाराची साडी, कोणी मी ऐकलं 50-50 हजाराचा लग्नाचा एक ड्रेस फक्त एक दिवस घालायचा नाही. अंजुताई, किती पैसा आला हो लोकांजवळ? कुठूनच येत आहे मला काही कळतच नाही. आमच्याजवळ हजारातच मोजतोय. आम्ही हजाराच्या वर जातच नाही आहे. पण अतिशय समाधानी आहे ताई, अतिशय. असो, विषयांतर नाही, खूप वेळ झालेला आहे. वाल्मिक ऋषी हा वाल्या कोळी राजनं भरत गेला, पाप वाढत गेलं, अतिशय पाप वाढलं गेले. पण त्याच्यावर मात्र परमेश्वराची कृपा केली. कारण हे नाट्य असते. आपल्या जीवनात बदल करण्यासाठी अशा काही गोष्टी घडत असतात. जीवनामध्ये तो प्रसंग असा येत असतो की आपलं एकतर नरकाच्या दिशेने नाहीतर स्वर्गाच्या दिशेने जाणारे 2 द्वार खुले होत असतात. जेव्हा आपल्यावर प्रसंग येत असतो, तो प्रसंग इतक्या चांगल्या रीतीने स्वीकारायचा. प्रत्येकाच्या आयुष्यातला येणारा प्रसंग हा हसत खेळत स्वीकारा. धैर्याने सामोरं जा. दोष देणारे लोक असतात. खडा मारणारे, गोटा मारणारे, पहिल्यांदा गोटा मारणारा आपल्या घरातला असतो. या सर्व प्रसंगातून फक्त बाहेर यायचं कसं? तर एकतर विश्वास ठेवायचा भक्ती मार्गावर, दुसरा विश्वास ठेवायचा मित्रावर, तिसरा विश्वास ठेवायचा आई वडिलांवर आणि चौथा विश्वास ठेवायचा आपल्या गुरूंवर. पण विश्वास अढळ असायला पाहिजे. मित्रही आज बदलणारे आहेत, सावध असायला पाहिजे. आज मित्रांचा घात करतायत. कशासाठी? मान सन्मानासाठी.
दया सिंधू गुरु दीनबंधू गुरु दया सिंधू गुरु दीनबंधू गुरु जननी जन्मदाता गुरु एक जगीता वा गुरु एक जगीता गुरु एक गुरु एक जगीत राहतात. अतिशय आपल्या आयुष्यात गुरुचा स्थान असायलाच हवं. गुरु हेच मार्गदर्शन करतात. कारण खरं सांगू मायबाप हो, एक परी देव वेळाने धावे, पण सद्गुरु मात्र आपल्याला आपल्या संकटातून अगदी सद्गुरु सारखा असता पाठी राखा तया चाले का कोण जाणे. असा सद्गुरु आपल्या पाठीशी असणं अतिशय महत्वाचं आहे. पण आजच्या जगामध्ये ना गुरु राहिले ना गुरुत्व राहिलं. गुरुत्वाकर्षणही सुद्धा अतिशय बेकार झालं बरं का. बेकार झालं. एखादा शिक्षक प्रामाणिक असला नाही का, आज त्याच्यावर सुद्धा लांछन उडवल्या जातात. काय करावं. आमचा इतका आमच्या मुलांप्रती मोह जे वाईटाकडे जात आहेत. आज पहिले आपला शिक्षकाचा काळ बघावा. आमचा शिक्षकाचा काळ आपल्याला काय शिक्षा व्हायची. आज मात्र आमच्या मुलांना शिक्षा होताना देखील आम्ही शिक्षकांवर हा विषय आपला नाही आहे. पण समाजातली ही प्रवृत्ती अतिशय वाढत चालली आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांचे संस्कार बिघडवण्यासाठी कदाचित आपण कारणीभूत जास्त आहोत. पुढे जाऊन हे होणार आहे, मला काही हे नाही ते नाही, तुमचं पोरं शिकले बरे नाही शिकले बरे, काहीही उपयोग नाही. काय चाललंय. शिक्षण पुढीकडे चाललंय, वाटचाल पुढीकडे चाललंय. साधं बोलणं, साधं वागणं. सज्जनांना आधीपासून त्रास झालेला आहे. कारण सज्जनांनाच त्रास दिला जातो. दुर्जन तर जगतो बरं का. पण याच्या मात्र एका सद्गुरु सारखा पाठीराखा जर असला आणि त्यातही विश्वस्त असे आपले लोक सोबतीला असले तर कुठलंही संकट येऊ द्या मायबाप हो, हनुमंतासारखं बळ त्याच्या पाठीशी उभं राहतं. त्याला हर संकटातून तारणहार करणारा माझा राम सर्वांच्या मुखात जाऊन जरी वाईट वदत असेल तरी एक दिवस मात्र तो सत्य दाखवून देत असतो. असो या सर्व गोष्टींचा यासाठी उल्लेख करते आहे मायबाप हो की येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत मर्म असते. जीवनातलं जगण्यातलं आपलं मर्म आहे. कुणावर आपण दोषारोप करत नाही किंवा कुणाला यातून टोमणे किंवा असा म्हणण्याचा उद्देश नाही बरं का. माझी ती योग्यता नाही आहे. मी फक्त ना फक्त या आज चाललेल्या प्रवृत्त्या मांडण्याचा असो. आपला तो विषय नाही. श्रीराम जय राम जय जय राम. वाल्मिक ऋषी एक दिवस सकाळपासून एकही वाट सुरू आला नाही आणि तिकडून नारायण नारायण करत नारद मुनी येत आहेत. आणि नारद मुनी आल्यानंतर त्यांच्या जवळ काय हो, चिपड्या आणि एक कंबोरा आणि ते नाचत नाचत आले.
आणि म्हणाले, अडवलं वाल्मिक ऋषींनी. ऋषी नव्हते तेव्हा, वाल्या कोळ्याने अडवलं. म्हणे थांब. सकाळपासून एखादा माणूस दुष्कृत्य करण्यावाला त्याचे हात पाय रव 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 करत असते, नाही का? त्याला सकाळपासून काहीच गिराईक मिळालं नव्हतं. शेवटी या ऋषीला अडवलं. म्हणे थांब. अरे दरोडेखोरा, माझ्याजवळ असं काय आहे? ना धन आहे ना काही आहे, मी काय तुला देऊ शकतो? म्हणते तुझा बिना दे, घे. चिपळ्या दे, घे. पण ऐक, तरीही मी तुला मारणार. ठीक आहे, तू मला मार, पण मारण्याआधी एक मला उत्तर दे. तू हे जे धन कमावलं आहेस ते कुणासाठी? म्हटला माझ्या मुलांसाठी, माझ्या पत्नीसाठी. मग ते तुझी पत्नी तुझ्या या पापाच्या कमाईमध्ये तितकीच सहभागी राहील? तुझ्या या पापाला वाटेकरी आहे ती का नाही? इतकं सुंदर जीवन मी तिला दिलेलं आहे, मग ती माझ्या पापातली वाटेकरी का नाही राहणार? जा, मला विश्वास नाहीये. तुला विश्वास आहे ना? जा आणि विचारून ये. गेले वाल्मिक ऋषी. वाल्मिक आणि आपल्या पत्नीला विचारू लागले, का ग, मी तुझ्यासाठी इतकं धन कमवलं आहे, तर तू माझ्या पापामध्ये वाटेकरी आहेस का? म्हटली ना, नाही. ते तुमचं कर्म आहे, ते तुम्ही केलेलं आहे आमच्या सुखासाठी. आम्ही त्या पापाचे वाटेकरी नाही. म्हटले इतके सुंदर तुला जीवन दिलं ना, तू नाही म्हणतेस? हो ना, मी तुमच्या पापात वाटेकरी नाही. आणि बरं का माऊलींनो, नवऱ्याच्या पुण्यात पत्नीचा वाटा असतो, बरं का? पत्नीच्या पुण्यात पतीचा वाटा नसतो. पत्नीला कितीही पूजा पाठ करू द्या, त्याचं फळ त्याला बळ म्हणून मिळतं, बरं का? तिचं असं समजू नका की तिची पतिव्रता आणि तिची पूजा पाठ ही वाया जाणारी आहे. ती वाया जात नाही. ती त्या घरासाठी, त्या कुळासाठी बळ म्हणून उभी राहते. पण पतीला पुण्य मिळत नाही. पण मात्र पतीनं केलेलं पुण्य पत्नीला मिळते. आम्हाला उगाचच नाही जिवेश दादा, डॉक्टरची बायको डॉक्टरीन झालोय आम्ही, मास्तरची बायको मास्तरीन झाली. सांगा, सरपंचाची सरपंचीन म्हणतील, पण सरपंचीन बाई आहे तिला सरपंची नवऱ्या मनाला काय म्हणतील? किंवा डॉक्टरीन बाई आहे तर तिच्या नवऱ्याला डॉक्टर म्हणतील का? नाही. अहो, तुम्हाला पदव्या सुद्धा मिळत नाही. आमच्या पदव्या सुद्धा तुम्हाला मिळत नाही का दादा? केवढा मोठा 33% आरक्षण तर आधीच मिळालंय आपल्याला, तरी आपण आरक्षणासाठी भांडतोय. या पुरुषांच्या पदव्या आपण घेतोय आयत्या, काही न केलेला. या काही तिला समजत नाही, तरी डॉक्टरची बायको डॉक्टर, मास्तरची बायको मास्तरी. नाही का मुलींना? व्हायचं आहे का तुम्हाला कोणाचं? आयत्याच डिग्र्या घ्यायच्या आपण, काही शिकायचं नाही ना, काही नाही. चांगल्यापैकी मास्टर आता तर आहेच आहे. अहो, टकले पडून जाते. तुझ्यासाठी चंद्रावरी बांधणार बंगला ग मंगला ग मंगला. काय करा, पोरगीच मिळत नाही, तो चंद्र असा पडून जातो टकल्यावर. आज ही परिस्थिती आली आहे. पोरांना टकले पडायला लागले. चंद्रावरची जागा आरक्षण त्यांनी केली आहे, मग मंगला भेटत नाही ना. आज अतिशय दुःख आहे. मिळते पोरं कितीतरी येते. काय म्हणते ताई, आम्हाला एखादी सेकंड तरी पाहून द्या ना. पोर काय बसेल तरी चालते. अरे बाबा, ते पण करायला तयार नाही. म्हटलं एका बाईला, तुला एक पोरगा आहे, सुंदर घराणं आहे, चांगला आहे, एकटाच आहे, लग्न झाला नाही अजिबात, वय थोडस वाढलं, करते का? ताई मी एकटी जगीन पोरासोबत, पण लग्न नाही करत. एवढ्या बाया नीट झाल्या बरं. 50% आरक्षण आलं, 100% येईलच. लढा द्या, पण सत्यानं द्या बरं का, सत्यानं द्या.
आपल्याला अधिकार मिळाले त्या अधिकाराचा वापर गैरवापर करू नका बरं का. तो गैरवापर करताना ते बोट आपल्याकडे जातील, या दिशेने आपली बदनामी होणार, याकडे लक्ष द्या. चारित्र्य सांभाळा. पुरुषाच्या चारित्र्याला तर काही नाही हो, पण महिलांसाठी चारित्र्य म्हणजे काय? म म्हणजे महिला, म म्हणजे ममता, ही म्हणजे हिम्मत, आणि ल म्हणजे लाज. ती लाज आपल्याला बाळगायची. म्हणून याचा गैरवापर करू नका. पदव्या घेऊयात आपण. असंच झालं. आणि वाल्याला ती म्हटली, नाही मी तुम्हाला पुण्य नाही. म्हटली का? तुम्ही साखर खा, मला सांगा. साखरेची गोडी तुम्ही मला सांगा, माझी मलाच खावं लागेल, तुम्हाला तुमचीच करावं लागेल, नाही का? कळेल तुमची तुम्हालाच ना, मी सांगू शकणार नाही. त्याचप्रमाणे कर्म तुमचं तुम्ही केलेलं आहे, माझं कर्म मी करते आहे. तुमच्या कर्माचे तुम्हीच दावेदार आहात. आणि मग जेव्हा वाल्मिकी परत आले आणि नारदाला म्हणते की हे मुनी, मी आडदाण माझ्या पत्नीने माझा त्याग केला आहे, माझं पाप ती आपल्या शिरावर घ्यायला तयार नाहीये, वाटेकरी व्हायला तयार नाही, मुलं वाटेकरी व्हायला तयार नाही. मग आता काय करायचं? संतांचा हा संग विहरिय भंग, संतांचा हा संग स्वये पांडुरंग भजनाथ रंग, स्वये पांडुरंग भजनाथ रंग, संतांचा हा संग संतांचा हा संग विहरिय भंग, संतांचा हा संग विहरिय भंग. संतांना संत संगती लाभली बरं का. आणि त्यांनी बोध केला. म्हटलं आता काय करायचं? मला याच्यापासून त्रास, आता मला मुलं नाही पाहिजे, आता मला बायको नाही पाहिजे, आता मी काय करायला पाहिजे? केला. नारद मुनींनी त्यांना अनुग्रह दिला, गुरुची प्राप्ती झाली. आणि त्यांना सांगितलं की तू राम म्हण, राम नावाचं चिंतन कर, तुझं सगळं पाप हरण होईल. मग याने फक्त अगदी जन्मभर त्यांनी काय केलं होतं? मारा, नाही का? फक्त मारा मारा मारा, एवढंच त्याला माहिती होतं. आलं की मारा, आलं की मारा, हा एकच शब्द त्याला माहिती होता. त्याच्या तोंडावर काही येत नव्हतं. माता भगिनींनो, तोंडावर शब्द येण्यासाठी आपल्याला पोळ्या करताना सुद्धा कोणाचे गाराने करायचे नाही. राम 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 म्हणा, तुमचं अन्न सात्विक होईल. पोराला रागवताना सुद्धा नालायक कुत्र्या असं नका म्हणू. रामा येते का नाही रे म्हणा. तुमचा राम कसा धावत येईल बघा. पण आम्हाला कुत्र्या, बेट्या, बोट्या काय काय येतो? कुठलेच शब्द आहे मराठी डिक्शनरीत नाहीये, साहित्यात पण नाहीये. बरं, कोणत्या संतांनी तर लिहिलेच नाही याच्यावर अभंग. पण आमच्या माऊलींना एवढे शब्द येतात, कुठूनच येतात माहिती नाही. काय काय ऐकते ना, अतिशय कधी कधी उत्तमही वाटते. असं वाटते रेकॉर्डिंग करावं, ऐकतच बसावं. पण मग वाटते यायच्या ना काय भलं होणार आहे आपलं. जिथं तिथंच टाकून द्या तुमचे गोटे तुमच्यावरच. आमच्या इथल्या राम ऐकणाऱ्या, रामचिंतन ऐकणाऱ्या एकही बायाच्या तोंडात शिवी नाही आहे बरं का. एकही नाही आहे. उद्यापासून तर बिलकुल होते नव्हते इथंच सोडून जाणार आहे. एकही म्हणणार नाही. उद्या कोणा नवऱ्यालाही म्हणू नका बरं का. पेऊन जरी आला घरात असं बदला, पण 4 भिंतीच्या आत बदला.
दुसऱ्यांदा मला गावात ठेवणार नाही. या बाईला पहिले हाकला नाही असं. आता मात्र वाल्मिकीने राम कसं म्हणायचं गुरुवर, अरे तू काय कर, खूप जोरात म्हण, मरा मारा 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 म्हणा बरं. किती खराब आहे ग तुम्ही. अगं राम राम म्हणा. मी काही सांगते ना, काही म्हणाल का तुम्ही. अगं राम राम म्हणा. म्हणा राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जोरात. श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय 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 हो. श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम. आणि असं म्हणता म्हणता केव्हा वाल्मिकीच्या मुखात राम शब्द आला, पण याला मात्र वारुळ चढलं गेलं. आपलंही तसंच आहे दादा. आपल्याला वारुळ चढल्याशिवाय, किडे गोटे चढल्याशिवाय आपल्याला राम दिसत नाही बघा. आपल्यावर पहिल्यांदा किडे चढले पाहिजे नाही का, आणि तेव्हाच आपल्याला राम मात्र दिसतो. दुःख आल्यावर आपल्याला देव आठवतो नाही का. सुखात आम्हाला काहीच नाही आठवत. सुखात आम्हाला 20,000ची साडी घेतली, मला पण 30,000ची घेऊन द्या हे आठवतं. सुखात कधीच आम्हाला परमेश्वर आठवत नाही. नाही रे नाही कुणाचे कोण. पण उद्या पाठ करून या बरं का संतांनी माझ्या. हे गाणं अतिशय आवडते, सगळ्याला लागू पडणार आहे. उद्या मात्र तुम्हाला म्हणावं लागेल, सोडणार नाही मी तुम्हाला. तर वाल्मिकीच्या मुखातून राम निघायला लागला, पण मात्र वारुळ चढलं. आणि मग कितीतरी दिवसांनी नारद मुनी त्याच रस्त्याने आले आणि त्या वारुळातून शब्द निघायला बाहेर झाले, श्रीराम जय राम जय जय राम. आणि श्रीराम जय राम म्हणत असताना हा आवाज कुठून येतोय पाहतात मुलीवर राम नामाचा महिमा, राम नामाचा महिमा, संत दान दाती सीमा, संत दान दाती सीमा, राम नामाचा महिमा, राम नामाचा महिमा, राम नामाचा महिमा, संतदान दाती सीमा, संतदान दाती सीमा, राम
ऋषी झाला माझ्या कोळी ऋषी झाला माझ्या कोळी बहुत सामरी ठेवा घाला बहुत सामरी ठेवा घाला बहुत सामरी ठेवा घाला बहुत सामरी ठेवा घाला राम नामाचा रामनामाचा महिमा संत जाणता की सीमा. काय संतांनी करून दिली ओळख आणि मग वाल्याचा वाल्मिकी झाला. वारुळातून आवाज आल्यानंतर दिव्य तेज प्राप्त झाले आणि मग गुरुवर काय आज्ञा म्हटले, तू जे 7 वर्ष नंतर परमेश्वर रामाचा जन्म होणार आहे, पण त्याआधी मात्र तू रामायण रच, रामायण लिही आणि रामायण लिहिण्याची बुद्धी, सद्बुद्धी आणि प्रेरणा नारद मुनींनी त्यांना दिली आणि अतिशय सुंदर काव्य रामायण हे काव्यरूपात सर्वात आधी नाट्य रूपाचं प्रगटीकरण कोणी केलं तर वाल्मिकी ऋषींनी. आणि ह्या वाल्मिकी ऋषींचे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि इतक्या मोठ्या ग्रंथाची निर्मिती केली आहे. एक थोर संत म्हणून ज्यांची ख्याती झालेली आहे, ज्यांनी आपल्याला राम दिलेला आहे आणि तो राम आपल्याला आपल्या आत्मारामात विलीन करायचा आहे. आता यानंतर इतिहास म्हणून कसा निर्माण झाला तर संत तुलसीदास मानस चरित्राचं निर्मिती केली. त्यानंतर असं म्हणतात, जन्मल्याबरोबरच 4 दात होते आणि आपण म्हणतो माऊलींनो, जन्मतात जर दात राहिले तर हा घातक असतो, नाही का? गोष्ट खोटी नाही आहे. म्हणून का तुम्ही पोरग झाल्यावर पहिले दात पाहिजा आणि दात राहिले तर त्याचे उकरून टाकजा, असं करू नका. नाही, पोरग व्हायला ते कसं करणार आपण? पण त्याचबरोबर संत तुलसीदासांच्या तोंडून जन्मल्याबरोबरच कोणता पोरगा राम म्हणते, हो आमचा पोरगा राम म्हणते, ठँग ठँग रडते, असं काही रडते, काही बोलायचं काम नाही. केव्हा 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 तो देवाला म्हणतो, मी केव्हा तुला वचन दिलं, रात गई बात गई, आलो मी बाहेर. जेव्हा वेदना होता आईच्या पोटात गर्भात, तेव्हा म्हणत होतो तुला राम राम, अरे बाबा सोडव, मी तुला विसरणार नाही, अरे बाबा सोडव, विसरणार नाही. बाहेर आला रे आला का विसरला केव्हा नाही. आणि त्या केव्हा मध्ये आम्ही असं गुंततो, हरवून जातो माईत. तसाच संघ आहे हा. आणि तुलसीदासांना
तसंच झालं. राम म्हटलं पण अगदी बालवयातच त्यांचे आई वडील चालले गेले. एका दासीने त्यांचं पालन पोषण केलं, पण त्यांना सुद्धा भारद्वाज मुनींसारखं गुरु प्राप्त झाले. भारद्वाज नाव नाही आहे बरं का त्यांचं. त्यांना अतिशय काशी क्षेत्रात प्रयाग क्षेत्रात गुरु मिळाले आणि त्यांनी रामचरित्रमानस हा इतिहासयुक्त म्हणजे रामाने वाल्मिकी ऋषींनी घडलेल्या रामायणावर त्यांचा इतिहास इतका सुंदर रंगवला मातांनो का रामचरित्रमानस हा ग्रंथ मानस म्हणजे मनात अशा लहरी आनंदाच्या उत्पन्न करणारा एक एक शब्द रामचरित्रमानसातला प्रत्येक शब्द प्रत्येक पान जर वाचलं ना मातांनो आपल्याला राम वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो. आपण एक तांदूळ आहे पण तांदळापासनाचे पदार्थ किती खातो, डोसा इडली काय 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 काय. तसाच माझा राम अतिशय सुंदर इतका अवीट करून रामचरित्रमानस मध्ये महाराज तुलसीदासांनी दाखवलेला आहे. आणि त्यांनाही असं ज्ञान प्राप्त झालं नाही बरं का. त्यांनाही त्यांची पत्नी तिने मार्गदर्शन केलं. पत्नीच्या मोहाला बळी पडले. पत्नीसाठी वाटेल तितकं करायचं प्रेम. म्हटलं ना मगाशी मी चंद्रावर बंगला बांधेन, किती प्रेम आहे अतिशय. आताचे पोर किती प्रेम आहे, अतिशय प्रेम आहे अतिशय. कुठपर्यंत, जोपर्यंत ते पोरगी त्याचा एटीएम खाली करत नाही तोपर्यंत. एक दिवस त्याचा एटीएम खाली करते ते पोरगी आणि मग त्याचा फोन जाते, अगं प्रिये आज तुझा फोन नाही आला, काय करू, तू टापक मारलास का माझ्या मोबाईल मध्ये. कुठे करणार फोन, मग काय करणार आहे, मी दुसरा पाहिला. असं आमचं प्रेम आहे नाही का. तर तुलसीदास महाराज तसाच प्रेमाचा त्यांच्या पत्नीवर असणाऱ्या प्रेमापायी नदी पार करायला गेले. मग नदी पार करताना साप आला, तर सापावर चढून नदी पार करताना त्या सापावर बसले. सापाचा पकडून नाही एका प्रेतावर बसले. प्रेत जळत येणारा प्रेत जेव्हा त्याच्यावर थोडी समजून त्याच्यावर बसले बघा, तोपर्यंत त्याला भीती नाही. त्यानंतर पत्नी वर राहते, सापाला चढून सापाची दोरी पकडून पत्नीच्या महालात गेले. पत्नी म्हणते, एवढ्या रात्री काळा फुट्ट अंधार आहे आणि तुम्ही मला भेटायला आले. तुलसीदास महाराज म्हणले, प्रिये तुझा विरह मला सहन झाला नाही ग. अहो एक रात्र सुद्धा झाली नाही मी आली आहे माहेरी आणि तुम्ही इतक्या कठीण परिस्थितीने मला भेटायसाठी आले. ही जर परिस्थिती तुम्ही परमेश्वराच्या नावासाठी जर केली तर तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होईल. आणि हा एक शब्द तुलसीदासांना जीवन बदलून टाकायला भाग पडला. कोण गुरु ठरली हो, पत्नी गुरु ठरली बघा. जो संतन को शीश नमावे, जो संतन को शीश नमावे, उनका किस्मत जागा. संत मिले साधू संत मिळले बडे भाग्य लागते बरं का. आणि असाच जीवनामध्ये परिवर्तन जर कोण करत असेल तर ते फक्त सद्गुरू हा सद्गुरू असा एक दुवा आहे जो आपल्याला रामापर्यंत पोहोचवत असतो. आणि असंच जेव्हा शंकरजीला
पार्वती विचारते आहे की तुम्ही ध्यान करता आहे, मग याचं मला उत्तर करून सांगा. मग काय, शंकरजी प्रभू राम ध्यानामध्ये लागलेले आहेत आणि त्यावेळेस सीता चोरून नेली होती रावणाने आणि सीतेच्या विरहामध्ये श्री राम प्रभू झाडांना वेलींना काय झालं माऊलीनो, ओ माऊलीनो, आवाज इथपर्यंत येत आहे तुमचा, आवाज इथपर्यंत येत आहे, थोडं अगदी 5 मिनिट राहिले झालं. तर मग बोलले की सीता सीते 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 म्हणून झाडाला आलिंगन देत आहे, कुठल्या वृक्षाला जाऊन आलिंगन देत आहेत, कुणालाही विचारत आहेत, पशु पक्षाला विचारत आहेत, माझी सीता दिसली का, माझी सीता दिसली का. सीतेच्या विरहामध्ये राम व्याकुळ झालेले आहे आणि सीता शोधत आहे. आणि अशा याच्यामध्ये हे शंकरजी गेले आणि भगवान म्हणून नमस्कार केला, लोटांगण घातलं आणि ही पार्वती त्यांना बघत आहे. माझा नवरा पागल झाला, या बायकोच्या नावानं बोमलणाऱ्या रामाच्या पाठीमाग लागलाय. खरंच माझे बाबा म्हणते तर काही खोटं नाही बरं का, म्हणून तर भेटत नव्हती तुम्हाला, पण भेटली कशी तरी. दक्ष मला देणारच नव्हते तुम्ही अशी आहे म्हणून, खरंच आता कळलं मला. असं म्हटलं असेल नाही, पण म्हटलं. एवढे देवाचे देव महादेव आणि हे पतीच्या विरहात जे बनत आहे त्यांच्या पाठी लागले. म्हटले देवा हे मला आवडलेलं नाही तुमचं, काहीतरी स्वाभिमान ठेवा, तुम्ही महादेव आहात, आपल्या पोझिशननी वागा, स्टेटस वगैरे आहे की नाही, मी तुमची पत्नी, असं स्टेटस सोडून वागू नका बरं का. शंकरजी म्हणाले प्रिये तसं नाही, माझे प्रभू आहेत ते वगैरे काही नाही, थांबा बरं मी त्यांची परीक्षाच घेते. बाया मोठ्याच हुशार म्हणाले नको अगं, विषाची परीक्षा घेऊ नको, तुमचं आता ऐकणार नाही. आणि माता पार्वती गेली श्रीराम प्रभूकडे. श्रीराम प्रभू विरहामध्ये व्याकुळ होते सीतेच्या, सीतेमाईच्या, सीते सीते. आणि एका ठिकाणी असे बसले असताना पाठीमागून सीतेचा वेश धारण करून माता पार्वती श्रीरामाच्या पाठी उभी राहिली आणि नाथ म्हणून आवाज दिला. आवाज देणार तसेच श्रीराम पलटले, तोंडाकडे पाहिलं नाही बरं का. चरण धरले, आई एकटी आली आहेस, माझ्या परमेश्वराला नाही आणलंय सोबत. आणि आई म्हणून जेव्हा म्हटलं आणि चरण नमस्कार केला, वंदन केलं, त्यावेळेस पार्वतीने सीतेचं रूप धारण केलेलं, तिला लाज वाटायला लागली की हे परमेश्वरा मी काय करून बसले. मी पाठवरी जरी उभी आहे तरी ज्या रामाने मला आई म्हणून संबोधलाय, माहितीये मातांनो, हे शिवबांनी आचरण शिकलाय बरं का. शिवबांनी हे आचरण शिकलेलं आहे. आपल्या आया बहिणींकडे आज मातेच्या समान दर्जा दिलेला आहे. संस्कृतीला, संस्काराला जपणारा माझा मावळा, माझा राजा शिवाजी आणि स्त्रियांचा सन्मान त्यांनी दिलेला आहे. तोच हा राम आहे बरं का. जो व्यक्ती फक्त चरणाकडे पाहून त्या तिला आई म्हणू शकतो, हे एकतर माझ्या शिवाजी राजा आणि माझ्या राम प्रभू मध्येच आहे बरं का. त्या शिवबाचे, त्या रामाचे आपण पाईकाऊ. आणि मग मात्र आई पार्वती खच्ची झाली
आणि नमस्कार करून क्षमा मागायला लागली. आई, क्षमा मागू नकोस, तू माझी आई आहेस. मला माझ्या देवाचं दर्शन करवून दे ग. बघा, आणि तितक्यात शंकरजी तिथे आले. मग म्हटले, तू म्हटलं होतं ना 8+ शहाणपण करते, घे आता. मग आता घे. मग काय, चला ना आता आपण कैलासावर जाऊ. झाली माझी चुकी, पुन्हा पार्वतीच्या याच्यात वेशात आली, चला आता. म्हटले, नाही, माझ्या प्रभूनं तुला आई मानलाय, मग तू कोण माझी झालीस? आई. त्या दिवसापासून पत्नीचा त्याग केला माझ्या शिवजींनी. सतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी बदलला. आता कसं देवगणांना सगळ्यांना काळजी पडली की जर शिव आणि सतीचं मिलन झालं नाही तर उत्पत्ती कशी, आणि तारकासुरासारखा राक्षस बलाढ्य झालेला आहे, त्याला मारणारा कोण, कसा पैदा होईल? मग त्याचं नियोजन आयोजन देवांकडे खूप साऱ्या मीटिंगा भरायला लागल्या. रोजच्या मीटिंगा काय करतात, कसं करायचं, शिव आणि सतीला जवळ कसं आणायचं. मग दक्षाने आपल्या घरी यज्ञ ठेवला, आणि त्या दक्षाने यज्ञ ठेवल्या. यज्ञामध्ये सगळ्या पोरींना बोलवलं, पण शिव पार्वतीला जावयाला शंकरजीला बोलवलं नाही. ही म्हणली, का हो, हे कुठे चालले? म्हटले, तुझ्या माहेरी यज्ञ आहे. मग आपल्याला बोलवलं नाही का? नाही, आपण जायचंही नाही. जिथे आपल्याला कुणी बोलवत नाही कुठे गेलं नाही पाहिजे. जिथे बारसं आहे, जिथे लग्न आहे, कुठलाही चांगला कार्यक्रम आहे, बिना बोलवल्याशिवाय जायचं नाही. पण एखाद्याच्या मरणाला, बरं का, आणि नामस कीर्तनाला बिना बक्षिदा देता भागवत यायला पाहिजे, बरं का. हे असं स्थान आहे, इथं तुम्हाला कोणी निमंत्रणही देण्याची गरज नाही, आमंत्रणही देण्याची गरज नाही. हक्काचं स्थान, हक्काची सीट तुम्ही इथे मिळवू शकता. असं हे नामस कीर्तन असतं. आणि नारद मुनी आले तितक्यात. काय महादेव, तुम्ही काय सांगता? अहो माहेर नाही, जाऊ द्या कोलबळीनं. पुष्कळ कसं आहे, तुम्ही पुष्कळ दिवसाचं ती गेली नाही, तुम्ही तिच्याकडे पाहत नाही. ती बिचारी एकलकोंडी झाली आहे, ना कोणाशी बोलत आहे, ना कोणाशी करत आहे, ना तुमचा एकांतवास आहे, नाही तुम्ही तिच्याशी बोलत आहे. सतत तुमचा राम नाम सुरू आहे. त्या बाईनं काय करायचं हो? जाऊ द्या ना, एका दिवसासाठी जाते तर जाऊ द्या. आणि सती माता जबरदस्तीनं दक्षाच्या यज्ञात सामील झाली. आणि त्या ठिकाणी जो प्रकार झाला, दक्षाने अपमान केला. शिवप्रभूला बोलवलं नाही. म्हणाली, बाबा, अहो जावई म्हणून तरी बोलवायचं असतं ना. सर्व मुलींना तुम्ही बोलवलं, पण जावई सर्वश्रेष्ठ तुमचा आहे. मी नाही म्हणत त्याला. त्याने माझ्या ब्रह्म सभेमध्ये माझ्याकडे लक्ष दिलं नाही, माझा अपमान केला, असा मी जावई म्हणत नाही. आणि मग सतीला राग आला आणि त्या यज्ञकुंडात तिने उडी घेतली. आणि सती जेव्हा उडी घेतली त्यावेळेस सगळीकडे हाहाकार वाजला. शिवगण धावत गेले, सांगायला लागले शिवप्रभूला, सती मातेने समर्पण केलं आहे यज्ञकुंडात. आणि शिवप्रभू तांडव नृत्य करायला लागले. आणि असाच त्या सतीचा देह काढून इतकं नृत्य केलं की आपल्या ठिकाणी 108 ठिकाणावर त्यांची सतीचे तुकडे पडलेले आहेत. त्या ठिकाणी शक्तिस्थळ परमेश्वरीचे निर्माण झालेले आहे. आणि 3.5 शक्तिपीठ तर आपल्याच महाराष्ट्रात आहे. असो, आजच्या या रामकथेच्या उगमाला, बरं का, उगम केलाय बरं का. नदीचा उगम होतो ना, मग तो प्रवाह अगदी खाली उतरत येतो. आणि तो प्रवाह जेव्हा वाढतो तेव्हा नदीचं रूप असं मोठं होत जाते.
जाते आणि मग ती सागराला विलीन होते. आपल्याला पण नंतर सागराला विलीन व्हायचं आहे. आता मात्र नदीचा आपण उगम केलेला आहे आणि आजच्या या सतीच्या रूपाला वंदन करू, शिवप्रभूला वंदन करू, संत वाल्मिकींना वंदन करू, संत कालिदासांना वंदन करू. आजच्या या पर्वाला इथेच आपण विराम देऊया आणि उद्याच्या सत्रामध्ये रामप्रभूचं चरित्र सांगताना रामप्रभूचा जन्म आणि कार्य या सर्व कथेला विस्तारित रूप देऊया. तेव्हा याच ठिकाणी आजच्या या पर्वात कथेला विराम देऊया. श्रीराम जय राम जय जय राम. आरतीला श्रीराम जय राम जय जय राम. 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 चला आरती लावा. आरतीला उभ्या होऊ शकताय का? श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आरती हो वाळू खाऊ जय आरती हो वाळू खाऊ जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आरती हो वाळू खाऊ आरती हो वाळू खाऊ श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आरती हो वाळू खाऊ आरती हो वाळू खाऊ सुंदर वेदना. मामा भागी सुकुमार जन मामा भागी सुकुमार जन. Mara
सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की बोलो रे भाई सब साधु संतन की नमः पार्वती पते हर हर। हनुमान चालीसा ज्यांना दिलेले आहे ना त्या परत करा, आपल्याला उद्या पण लागतील.